नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, देशाचा पंतप्रधान हा फक्त 35 वर्षांचा असावा, धडाकेबाज निर्णय घेणारा असावा, भ्रष्टाचाराच्या 100% विरोधातला असावा आणि त्याच्या निर्णयाने देशवासियांमध्ये सुद्धा एक वेगळी स्फूर्ती चढावी. होय, असं होतंय. जगात त्या देशाची चर्चा होतीये की इथला पंतप्रधान हा इतका धडाडीचा आहे. नेपाळ नावाचा छोटासा देश, ज्याची फारशी चर्चा जागतिक पातळीवर कधीच होत नाही, पण आता मागच्या काही दिवसांपासून नेपाळच्या पंतप्रधानांमुळे त्यांची चर्चा जगभरात होऊ लागलेली आहे. बालेन शाह असं यांचं नाव. शिक्षणाने इंजिनियर असलेला व्यक्ती, त्यासोबतच व्यवसायाने रॅपर असलेला व्यक्ती हा अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय होतो आणि त्यानंतर त्याची चर्चा जगभर होऊ लागते. कोण आहेत हे बालेन शाह, काय निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि नेपाळमध्ये त्यांची कशी वाहवाही होऊ लागलेली आहे, हे सगळं आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत. त्या अगोदर आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2025 सालचं जेनझी आंदोलन, नेपाळमधील या आंदोलनाने अक्षरशः वणवा पेटवलेला होता. भ्रष्ट राजकीय लोक, त्यांनी केलेली देशाची परिस्थिती, देशावरती आलेली वेळ, अवस्था, विकासाचा इतका कमीपणा, या सर्व गोष्टीमुळे चिडलेले जेनझी यांनी एक आंदोलन पेटवलं. या आंदोलनाचा चेहरा होता बालेन शाह. बालेन शाह हे तसे रॅपर म्हणून सुद्धा त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलनात्मक गाणे सुद्धा बनवलेले होते. त्यामुळेच जेनझी आंदोलनात बालेन शाह यांना त्या आंदोलनाचा चेहरा बनवण्यात आलं. आंदोलन पेटलं, खूप मोठं झालं आणि नेपाळची सरकार पडली. ही पडल्यानंतर नेपाळमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आली आणि पंतप्रधान झाले ते म्हणजे बालेन शाह. आता बालेन शाह हे पंतप्रधान होता क्षणी त्यांनी निर्णय घेण्यास सुरुवात केली. देश आपला कुठल्या बाबतीत मागे आहे, देशात मूल समस्या कोणत्या आहेत, देशाची प्रगती का होत नाहीये, या सर्व कारणांची इत्थंभूत माहिती असलेले बालेन शाह यांनी धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पहिला घाव घातला तो करप्शनवरती. बालेन शाह हे भ्रष्टाचाराच्या पूर्ण विरोधात आहेत. भ्रष्टाचार हा मुळासकट संपवायचा ही शपथच घेऊन राज्य करायला निघालेले बालेन शाह यांनी अतिशय कडक आणि कठोर नियम भ्रष्टाचारांसाठी बनवले. इतकंच नाही तर बालेन शाह स्वतः पंतप्रधान होण्याच्या अगोदर ज्यांच्यावर भ्रष्टाचारांच्या केसेस होत्या, त्यांना यांनी ताबडतोब अटक करायला लावली, मग ती व्यक्ती कोणीही असो. इतकंच नाही तर बालेन शाह अगोदरचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना सुद्धा तातडीने अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे के.पी. शर्मा ओलींच्या मंत्रिमंडळात असलेले गृहमंत्री यांना सुद्धा अटक करण्यात आली. धडाधड अटकेचा नुसता सपाटाच लावला. इतकंच नाही तर त्यांनी आपण रुजू झाल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचाराच्या बाबतीत अतिशय कडक नियम बनवले. कार्यालयात म्हणजे सरकारी कार्यालयात लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट सस्पेंड. एक जरी भ्रष्टाचाराची कंप्लेन आली तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सस्पेंड तर करायचंच, त्याशिवाय त्याला डायरेक्ट उचलून जेलमध्ये टाकून द्यायचं. त्याचप्रमाणे नेपाळमधील शाळा, या शाळांवरती, मग ती प्रायव्हेट असो का सरकारी असो, प्रायव्हेट शाळांना सुद्धा सर्व सरकारी नियम लागू करण्यात आले. फीजच्या मर्यादेपासून ते टोटल कोट्याच्या 10% सीट या गरीब मुलांसाठी राखीव करण्यात आला आणि ते बंधनकारक करण्यात आलं. तसं न करणाऱ्या शाळांचे डायरेक्ट परवाने रद्द. त्याचप्रमाणे या 10% कोट्यात गरीब मुलांना भरल्यानंतर त्यांना पूर्ण फी माफ आणि मोफत शिक्षण. त्याचप्रमाणे नेपाळच्या ज्या शाळा आहेत त्यांचे जर काही वैश्विक नावं असतील, परदेशी नावं असतील, जसं कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड, हे सर्व नावे तातडीने रद्द करायची आणि त्यानंतर त्यांची नावं ही नेपाळी संस्कृतीशी जुळलेली असायला हवी. तसं नाही केलं तर शाळांचे परवाने रद्द. हॉस्पिटल्सच्या बाबतीत सुद्धा बालेन शाह यांनी असेच धडाडीचे निर्णय घेतले.
हॉस्पिटल प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो, 10% खाटा या गरीब लोकांसाठी कायमस्वरूपी राखीव असतील आणि या 10% गरीब पेशंट्सवरती 100% मोफत उपचार करावे लागतील. सगळ्या तपासण्या, सर्व उपचार, ऑपरेशन्स, औषधांचा खर्च हा सगळा मोफत असेल, आजार कुठलाही असो. आणि हा नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवरती डायरेक्ट परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मित्रांनो, बालेन शहा यांनी घेतलेले हे निर्णय अतिशय क्रांतिकारी ठरत आहेत. त्याप्रमाणेच मंत्रिमंडळात मंत्र्यांची नियुक्ती याचे सुद्धा काटेकोर नियम बालेन शहा यांनी बनवले. क्रीडा खात्याचा मंत्री हा खेळाडूच असला पाहिजे. आरोग्य खात्याचा मंत्री हा डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारीच असला पाहिजे. त्यांचा सध्याचा वाणिज्य मंत्री म्हणजे फायनान्स मिनिस्टर हा 25 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवरती बँकांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्यांचे हे नियम आणि निर्णय हे अत्यंत क्रांतिकारी ठरत आहेत. 2 दिवसापूर्वी बालेन शहा यांनी नेपाळमध्ये असलेल्या सर्व राजकीय दूतांची बैठक बोलवली. हे नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेले आहे. यापूर्वी नेपाळचे पंतप्रधान हे सर्व राजकीय दूतांना म्हणजेच अँबॅसेडर्सला हे एकट्यात भेटत होते. पण बालेन शहा यांनी कॉमन कॉन्फरन्स रूममध्ये या सर्व राजदूतांची बैठक बोलवली, त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या फॉरेन पॉलिसीबद्दल काही निर्णय सुद्धा घेतलेत. यावरून त्यांनी दाखवून दिलं की नेपाळचे वैश्विक संबंध आणि फॉरेन पॉलिसीज या येत्या भविष्य काळात अतिशय स्ट्रॉंग असणार आहेत. आता यानंतर नेपाळचे जे इतर देशांमध्ये राजदूत आहेत त्यांच्यावरती सुद्धा बालेन शहा यांनी तगडी ॲक्शन घेतलेली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि अजून 3 देशांच्या राजदूतांना म्हणजे नेपाळच्या राजदूतांना त्यांनी परत बोलवून घेतलेलं आहे. त्यांची नियुक्ती तातडीने रद्द केलेली आहे, कारण मागच्या सरकारने राजकीय कोट्यातून या राजदूतांची नियुक्ती केलेली होती. बालेन शहा यांना ती मान्य नाही. बालेन शहाचं मत आहे आणि त्यांनी तसा नियमही केला आहे की कुठलीही प्रशासकीय नियुक्ती ही राजकीय कोट्यातून करायची नाही. त्या ठिकाणी कॉमन मॅन, सामान्य जनतेतले लोक आणि क्वालिफाईड लोक हेच नियुक्त असले पाहिजेत. त्यामुळे राजकीय वारसा, राजघराणे या गोष्टी बालेन शहा यांनी अक्षरशः धुडकावून लावलेल्या आहेत. त्यांना हे कुठल्याच परिस्थितीत मान्य नाही. मित्रांनो, युवा चळवळीतून उभं राहिलेलं नेतृत्व, 35 वर्षांचा पंतप्रधान, सुशिक्षित, या सर्व गोष्टींनी देशात कसं वादळ पेटतं हे सर्व आपल्याला नेपाळमधनं दिसून येते. नेपाळमधली राजकीय व्यवस्था पार बदलून टाकलेली आहे. त्यामुळेच प्रत्येक वेळी विकासात मागे असणारं नेपाळ, खून खराब्यात पुढं असणारं नेपाळ, गरिबांचं नेपाळ, ज्यांच्याकडे काहीच नाही असं नेपाळ आता त्याचा चेहरा बदलायला लागलेला आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेपाळची चर्चा ही फारशी कधीच झालेली नाहीये. दुसऱ्यांच्या सॅटेलाइटवर ज्यांच्या टीव्ही चालतात असं नेपाळ, अशी त्याची ओळख होती. GDP अत्यंत पूर, अत्यंत कमी. पर्यटन हा एकच धागा किंवा हा एकच आधार नेपाळच्या अर्थव्यवस्थेला होता. पण आता हे चित्र बदलायला लागलेलं आहे. बालेन शहा यांनी दाखवून दिलंय की देश कसा चालवायचा असतो, देशाला नेमकी कशाची गरज असते. त्यामुळे बालेन शहा यांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत आहे. तर मित्रांनो, या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.